कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा, मला तुझ्याशी बोलायचंय। बोला ना वहिनी। वसुंधरा, मला माफ करशील? काय झालं वहिनी? अरे माफी का मागताय? मला एक गोष्ट सांगायची आहे तुला। आईंचा जसा आधी तुझ्यावर विश्वास नव्हता ना, तसाच नंतर माझाही तुझ्यावर विश्वास नव्हता। खरं तर मी तुला ओळखू नाही शकले। अगं, या घरात जसं वातावरण होतं ना, मी तशीच वागायला लागले होते तुझ्यासोबत। त्यामुळे मी यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप काही भरवत होते। मी यांना सांगितलं की तुम्ही आपल्या कंपनीची सगळी धुरा हातात घ्या आणि तुम्ही ह्या कंपनीचे CEO व्हा। त्याच वेळी मी आकाश भाऊजींवर अविश्वास दाखवला होता आणि तुझ्यावरही। मला असं वाटायला लागलं होतं की ही कंपनी जर आकाश भाऊजींच्या हातात गेली ना, तर तू सगळं लाटून नेशील, आणि जर अखिलच्या हातात ही कंपनी गेली तर तनया लाटून नेईल आणि माझा संसार, माझं घर रिकामच राहील। माझं चुकलंय, पण ते आत्ता माझ्या लक्षात येते। माझ्या मनात ईर्ष्या होती ग, पण आज कळतंय मला की मी चुकीची होते। कधी आईंच्या बोलण्यात आले तर कधी तनयाच्या बोलण्यात आले आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला। सॉरी वसुंधरा। वहिनी, तुम्हाला माहिती आहे, शेवाळं पाटाच्या पाण्यावर तरंगतं, पण जर ते शेवाळं बाजूला केलं ना, तर त्याखाली स्वच्छ नितळ पाणी असतं। तसंच स्वच्छ नितळ तुमचं मन आहे। तुम्ही जे काही केलं ते गैरसमजातून केलं, भास्कर भाऊजींसाठी केलं, हे काही मला कळत नाही का? तेच तर माझं चुकलं की मी फक्त माझ्या संसाराचा विचार करत गेले आणि तू आपल्या सगळ्या कुटुंबाचा विचार करत होतीस। तू एवढ्या मोठ्या अग्निपरीक्षेतून गेली, पण तरीही आपल्या कुटुंबाचा विचार करत गेलीस। तुझ्यावर इतके गैरसमज असूनही तू या घरात टिकून राहिलीस। चुकलं माझं, पण मला माफ कर। बहिणी, मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा, माझी माफी नका मागू। खरं नाही ग, मी फक्त वयाने मोठी आहे, पण विचारांनी आणि समजूतदारपणाने तू मोठी आहेस। आजपासून मी मोठी नाही आणि तू लहान नाही। आजपासून आपण दोघी मैत्रिणी। वय महत्वाचं नाहीये ग, महत्वाचं आहे ते विचार, तो समजूतदारपणा जो तुझ्याकडे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।